नमस्कार मंडळी, वेलकम टू अवर चॅनल. In this video we will discuss indefinite pronouns. What to discuss today? Indefinite pronouns. लक्ष द्या, indefinite pronouns याच्या आधी in the previous videos we discuss indefinite pronoun, but they were singular. कोणते होते? Singular and plural. In this video we will discuss singular as well as plural. कोणते डिस्कस करायचं? indefinite pronouns, singular आणि plural. लक्षात घ्या. आला का गण्या? आले का सगळे? लक्ष द्या आता. In this video we will discuss indefinite pronouns. What to discuss? Indefinite pronouns. याच्या आधी आपण 3 व्हिडिओज मध्ये काय बघितलं? indefinite pronouns बघितलं होतं, हो की नाही? आता परत हा 4था व्हिडिओ आहे आपला. यामध्ये सुद्धा indefinite pronouns शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? indefinite pronouns. बट ते कोणते आहेत? सिंगुलर. लक्षात घ्या, सिंगुलर आणि प्लुरल. म्हणजे एकच इंडेफिनाइट प्रोनाउन हा सिंगुलर पण असू शकतो आणि प्लुरल पण असू शकतो. लक्ष द्या रे मन्या, इकडं पाय ना. इंडेफिनाइट प्रोनाउन्स इथंच तर कन्फ्युजन होतच. ते नुसतं इंडेफिनाइट प्रोनाउन्स. हा 4था व्हिडिओ आहे. आज याच्यानंतर पण अजून आहे जे प्लेस साठी आपण वापरत असतो. यामध्ये एकच इंडेफिनाइट प्रोनाउन. ओके, जसं आता ऑल आहे, ऑल आहे की नाही? ALL ऑल. तर हा ऑल म्हणजे काय होत असते गण्या? काय होत असते रे? सर्व होत असते. काय होत असते? सर्व किंवा संपूर्ण. तर हा जो इंडेफिनाइट प्रोनाउन आहे हा सिंगुलर म्हणून पण काम करत असतो आणि प्लुरल म्हणून पण काम करत असतो. मग सिंगुलर कधी आणि प्लुरल कधी? मग जेव्हा सिंगुलरचं काम करत असतो तेव्हा त्याच्या समोर त्याच्या नंतर येणारा जो वर्ब असतो तो सिंगुलर फॉर्म मध्ये असतो गण्या. आणि जेव्हा ऑल हा प्लुरल म्हणून काम करत असतो तेव्हा त्यानंतर येणारा वर्ब हा प्लुरल फॉर्म मध्ये असतो. आता ते आपल्याला एक एक शिकायचंय. कोणते कोणते आहेत ते बघा. ओके, आता इंडेफिनाइट प्रोनाउन्स मी सांगितलंच आहे. ओके, इंडेफिनाइट प्रोनाउन्स डू नॉट रिफर टू पर्टिक्युलर पर्सन्स और थिंग्स और प्लेस. म्हणजेच इंडेफिनाइट प्रोनाउन्स हे एखाद्या निश्चित व्यक्तीचं किंवा वस्तूचं किंवा प्लेसचं बोध देत नसतात. आपण त्यांच्या ठिकाणी वापरत असतो म्हणूनच तर त्यांना इनडेफिनाइट प्रोनाउन म्हटलेलं आहे. डेफिनाइट पर्सन बद्दल किंवा वस्तूबद्दल किंवा व्यक्ती प्लेस बद्दल सांगत नसतात. ओके, त्यांच्या ठिकाणी आपण वापरत असतो म्हणून त्यांना इनडेफिनाइट प्रोनाउन्स म्हणतात. आता पहिले आपल्याला बघायचं आहे गण्या, ऑल आहे काय बापूराव? ऑलचा मराठीमध्ये अर्थ होत असतो सर्व किंवा संपूर्ण. असे 2 अर्थ होत असतात. आपण मराठीमध्ये सगळंच म्हणतो. आपण परत काय म्हणत असतो? सगळंच माझं आहे असं नाही म्हणत का? मराठी भाषेमध्ये सगळंच माझं आहे, सर्व माझं आहे आणि संपूर्ण माझं आहे अशा प्रकारे आपण यूज करत असतो. आता 2 वाक्य बघा. आता सिंगुलर म्हणून कधी काम करत असतो आणि प्लुरल म्हणून कधी काम करत असतो, आहे की नाही? सिंगुलर कधी आणि प्लुरल कधी? म्हणजे ऑल हे सिंगुलर म्हणून काम करत असते कधी? जेव्हा आपण अनकाउंटेबल नाउन बद्दल बोलतो. अनकाउंटेबल नाउन लक्षात ठेवायचं, जे मोजता येत नाही. जसं पाणी आहे, दूध आहे की नाही, पैसा आहे, मनी, त्याच्यानंतर टाइम आहे. या नाउन बद्दल जर आपण बोलत असेल, या नाउनच्या ठिकाणी जर आपल्याला ऑल वापरायचं असेल तेव्हा तो सिंगुलर म्हणून काम करत असतो. आणि जेव्हा पेनी आहे, लॅपटॉप्स आहे, अंडे आहेत, तर यांच्या ठिकाणी अंडे, पेनी या आपण मोजतो ना रे. 1 पासून मोजत असतो आपण. किती पासून? 1 पासून 1, 2, 3, 4. जर पेनी मोजायला लावल्या तर तू कसं मोजत असते?
1 2 3 4 म्हणजे आपण 1 पासून सुरुवात करत असतो. ज्या वस्तू आपण 1 2 3 4 अशा नंबर देऊन मोजतो तेव्हा ते नाउन्स काउंटेबल असतात. मग अनकाउंटेबल बद्दल जेव्हा ऑल सांगत असते तेव्हा तो सिंग्युलर असतो आणि काउंटेबल नाउन बद्दल जेव्हा वापरत असतो तेव्हा तो काय असतो, प्लुरल असतो. मग आता मला असं म्हणायचं आहे, बघा इथे 2 सेंटेन्स घेऊ. ऑल इज माइन, ऑल इज माइन. आणि दुसरं वाक्य आहे ऑल आर माइन. लक्ष द्या. आता इथं कन्फ्युज नाही व्हायचं गण्या, मन्या लक्ष दे. ऑल इज माइन आणि ऑल आर माइन. इथं बघा वर्ब इज आलेला आहे, इथं आर आलेला आहे, इथं ऑल आहे, इथं ऑल आहे. आता समजा इज कधी येत असते लक्षात घ्या. इज कधी वापरायचं, ऑल इज माइन हे सुद्धा बरोबर आहे ना, ऑल आर माइन हे सुद्धा बरोबर आहे. मग इज का बरं वापरला तिथं, तर तो ऑल जो आहे अनकाउंटेबल नाउनच्या ठिकाणी वापरलेला आहे. कशाच्या ठिकाणी, अनकाउंटेबल नाउनच्या ठिकाणी वापरलेला आहे. जसं आता लक्षात घ्या, इथे पाणी आहे, ओके, बॉटलमध्ये पाणी आहे. आता गण्या मला तुला द्यायचं नाहीये, तर बॉटलमध्ये जेवढं पाणी आहे तेवढे माझं आहे असं मला म्हणायचंय. तर मी काय म्हणा, पाण्याबद्दल बोलत आहो ना, मग पाण्यासाठी मी काय वापरला, ऑल. कारण पाणी मोजते का तू, 1 2 3 4 नाही मोजत आपण. मग अनकाउंटेबल नाउन आहे वॉटर. मग सर्वच पाणी, संपूर्ण पाणी माझं आहे, तर मी काय म्हणणार, ऑल इज माइन. ओके. आता आपण चॉकलेट्स बद्दल बोलू. समजा चॉकलेट्स मोजता येते का गण्या, मोजता येते का नाही, मोज म्हटलं तर तू कसं मोजशील, 1 2 3 4 1 2 3 4 असं मोजशील ना. म्हणजेच आपण 1 पासून सुरुवात करू. म्हणजे चॉकलेट्स हे काउंटेबल आहे. आणि आता काउंटेबल जेवढे चॉकलेट्स आहेत तेवढे माझे आहे असं मला म्हणायचं आहे. तर मग मी काय म्हणणार, ऑल इज माइन म्हणणार की ऑल आर माइन म्हणणार. काय म्हणणार, ऑल आर माइन. म्हणजेच मी इथे युज करणार ऑल. कशासाठी युज करणार, पूर्ण चॉकलेट साठी युज करणार. मग तेव्हा आता चॉकलेटचे एक आहे का, पुष्कळ आहे. मग ऑलच्या नंतर येणारा वर्ब हा सुद्धा काय असतो, प्लुरल फॉर्म मध्ये असतो. म्हणजेच तो प्लुरल असणार. मग ऑल आर माइन, संपूर्ण माझे आहेत, तुमचे नाही, माझे आहेत. ऑल आर माइन. ओके. आणि पाण्यासाठी मी काय युज केलेलं आहे, पाणी अनकाउंटेबल आहे म्हणून ऑल इज माइन. ओके. मग अशा प्रकारे ऑल इथे सिंग्युलर म्हणून काम करत आहे आणि सेकंड सेंटेन्स मध्ये हा प्लुरल म्हणून काम करत आहे. ओके. मग प्लुरल म्हणून काम करत असेल तर प्लुरल वर्ब फॉर्म, सिंग्युलर म्हणून काम करत आहे तर सिंग्युलर वर्ब फॉर्म. ओके, लक्ष द्या. त्याच्यानंतर दुसरं आपण शिकू सम. ओके. हा सुद्धा सिंग्युलर आहे आणि प्लुरल पण आहे, ऑल सारखाच आहे गण्या. समचा अर्थ होत असते थोडे. काय होत असते रे, थोडे, थोडा, आहे का नाही. आणि काही पण होत असते, काही, काही, थोडे, थोडा. आता लक्षात घ्या, उदाहरण बघा, लक्षात घ्या. हा सिंग्युलर पण आहे म्हणजे याच्यानंतर येणारा वर्ब कोणता येणार, सिंग्युलर फॉर्म मध्ये. आणि प्लुरल म्हणून जेव्हा आपण वापरतो, म्हणजेच प्लुरल कधी, काउंटेबल नाउन्स बद्दल जेव्हा वापरतो तेव्हा तो कोणतं काम करेल, प्लुरल म्हणून काम करेल. मग वर्ब सुद्धा काय येणार, प्लुरल. आता बघा एक्झाम्पल, सम. जसं लक्ष द्या, गण्या तुझंच वाक्य घेतो आता. गण्या हॅड शुगर. आता लक्षात घ्या, गण्या हॅड शुगर. गण्याकडे साखर होती, साखर. आता साखर आहे या नाउन बद्दल आपल्याला सम यूज करायचं आहे. आता मला म्हणायचं आहे की थोडी मला देण्यात आली, थोडी मला देण्यात आली. गण्याकडे साखर होती आणि साखर म्हणजेच थोडी मला देण्यात आली असं म्हणायचं आहे. तर मी आता साखर हे काउंटेबल नाउन आहे का अनकाउंटेबल नाउन आहे, काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे, अनकाउंटेबल नाउन आहे. साखर मोजतो का एक एक दाना असा, 1 2 3 4 नाही मोजत, मग अनकाउंटेबल नाउन आहे. मग आता थोडी मला देण्यात आली, मला असं म्हणायचं आहे, तर मी कसं म्हणणार, सम. आहे की नाही. सम वॉज येणार, इथं वेअर येणार नाही. सम वॉज गिवन टू मी. मला थोडी देण्यात आली.
आता दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. आता मी इथे सम कोणासाठी वापरलं, साखरेसाठी वापरलं. सम वॉज गिवन टू मी, थोडी मला देण्यात आली. म्हणजे गण्याकडे साखर होती, थोडी मला देण्यात आली. ओके, आता थोडी अनकाउंटेबल नाउन बद्दल यूज केलेला आहे. शुगर अनकाउंटेबल नाउन आहे, मग इथे सम वॉज येणार. आता लक्षात घ्या दुसरं सेंटेन्स. गण्या हॅड मँगोज. मँगोज आंबे. गण्या हॅड मँगोज, गण्याकडे आंबे होते. मग गण्याकडे आंबे होते आणि त्याच्यातले थोडे मला देण्यात आले असं म्हणायचं आहे. आता मी थोडे कोणासाठी वापरणार इथं, मँगोसाठी. मँगोज. मग मँगोज हे काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे? हा काय आहे रे गण्या, काउंटेबल आहेत ना, आंबे मोजू शकतो ना आपण. 1 2 3 4 मोजायला लावलं तर तुला. मग काय होणार, आता सम आपण कोणासाठी यूज करू, मँगोज साठी. मग गण्या तुझ्याकडे आंबे होते आणि त्याच्यातले थोडे मला देण्यात आले. मग मी काय म्हणणार, सम. आता इथे प्लुरल आहे ना, मोजू शकतो ना. मग काय येणार इथं, प्लुरल. कारण आपण काउंटेबल नाउन बद्दल बोलत आहोत. कोणत्या नाउन बद्दल, काउंटेबल. मग इथं काय म्हणणार, सम आर आपल्या समवेअर मला देण्यात आले, थोडे मला देण्यात आले. समवेअर गिवन टू मी, मला थोडे देण्यात आले आहे की नाही. सम वेअर गिवन टू मी. आता इथं वेअर आलेला आहे बघा इथे, आणि इथे वाज आलेला आहे. मग इथं शुगर साठी सम वापरलेला आहे, अनकाउंटेबल नाउन. आणि इथे मँगो काउंटेबल नाउन आहे, इथे सम वापरलेला आहे. मग या समच्या नंतर येणारा जो वर्ब आहे तो काय येणार, प्लुरल येणार. आणि पहिल्या वाक्यामधील समच्या नंतर येणारा वर्ब हा सिंग्युलर येणार. ओके, सो सम वॉज गिवन टू मी अँड सम वेअर गिवन टू मी. मला थोडी साखर देण्यात आली. आता थोडी अर्थ झाला इथं, थोडा थोडी म्हणू शकता. त्याच्यानंतर इथं सम वेअर गिवन टू मी म्हणजे थोडे मला देण्यात आले. ओके, प्लुरल असेल तर थोडे येते, आणि साखर आहे म्हणून थोडी मला देण्यात आली. ओके, तर अशा प्रकारे ऑल आणि सम. स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या पटापट, काढा लवकर. ठीक आहे, काढलं का गण्या? आता लक्षात घ्या, आता आपल्याला शिकायचं आहे मोर आणि मोस्ट. काय शिकायचं आहे, मोर आणि मोस्ट. ओके, मिटवतो बघा. आता लक्षात घ्या, तिसरा आहे इंडेफिनाइट प्रोनाउन मोर. ओके, मोरचा अर्थ काय होत असते, मोर पैकी मोर. ओके, म्हणजे आणखी जास्त असं जर म्हणायचं असेल तर मोर. त्याच्यानंतर आपल्याला लक्ष द्या, मोरचा अर्थ काय होत असते, आणखी जास्त. काय होत असतं रे गण्या, आणखी जास्त असा अर्थ होत असतो मोर. मोरचा अर्थ काय होत असते, आणखी जास्त. हा सुद्धा सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे. काय आहे, सिंग्युलर आणि प्लुरल. मोर म्हणजे आणखी जास्त असा त्याचा अर्थ होत असते, म्हणजे ऍडिशनल आपण म्हणू शकतो. जसं लक्षात घ्या, मोर इज बेटर. मोर इज बेटर. आणि दुसरा आहे मोर आर बेटर. लक्षात घ्या, मोर इज बेटर अँड मोर आर बेटर. मोर म्हणजे जास्त चांगलं राहील, आणि याचा सुद्धा अर्थ जास्त चांगलं राहील. आता हे बरोबर आहे की हे बरोबर आहे? आता मोर इज बेटर अँड मोर आर बेटर. लक्षात घ्या, आता पैशाबद्दल आपण बोलू. कशाबद्दल, पैशाबद्दल. आता तुम्ही मला 50 रुपये दिले. लक्षात घ्या, तुम्ही मला 50 रुपये दिले, पण 50 रुपयानं भागणार का, नाही. मग आता मला आणखी हवे आहे ना जास्त, तर मग मी काय म्हणणार, मग तुम्ही मला असं म्हटलं आणखी 50 देऊ का, तर मी काय म्हणणार, हो ठीक आहे बा, 50 असण्यापेक्षा थोडे आणखी जास्त राहिले तर फारच चांगलं, जास्तच चांगलं होईल. मग मी तेव्हा यूज करणार मोर इज बेटर. म्हणजे 50 न काम नाही भागत, तर 50 आणखी जास्त जर राहिले
तर चांगलंच होईल, चांगलं राहील. तर मोर इज बेटर. मग इथं मोर कशासाठी युज केलेला आहे? मनीसाठी युज केलेला आहे. मनी, पैसा. आता पैसा मोजता येते का? 1 2 3 पासून मोजतो का आपण? नाही. म्हणून इथे मोर इज बेटर. ओके. त्याच्यानंतर मोर आर बेटर. लक्षात घ्या, इथे आर आलेला आहे आणि इथे मोर आपण काउंटेबल नाउन साठी युज करत असतो. जसं समजा 10 लोक मी तुम्हाला चाला म्हटलं माझ्यासोबत. ओके. काय म्हटलं? 10 लोकांना चाला म्हटलं. आता गण्या म्हणत आहे की ठीक आहे 10 मी येतो. पण आता तिथे 15 लोकांचं काम असू शकते, कारण वेळेवर मग का दांडणार आहो का इकडे तिकडे. हा, मग आता मी म्हटलं गण्या 10 भागत नाही, आणखी थोडेसे जास्त राहिले तर चांगलं होईल, जास्त चांगलं राहील. मग असं मला म्हणायचं असेल तर मग मी काय युज करणार? मोर आर बेटर. मग तुम्ही मोर आर बेटर असं म्हणल्याबरोबर गण्या म्हणेन आणखी 5 जणांना घेऊन जा तुम्ही, आहे की नाही. म्हणजे 10 आणि ते परत 5 जास्तीचे झाले, आणखी जास्तीचे, म्हणजे आणखी जास्त राहणं चांगलं राहील, जास्त चांगलं राहील. सो मोर आर बेटर. इथे आता मोर कशासाठी युज केलेला आहे? लोकांसाठी, तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही जास्ती, आणखी जास्त असणे चांगलं राहील. सो मोर आर बेटर. त्याच्यानंतर मोर इज बेटर म्हणजे आणखी जास्त पैसे राहिले तर चांगलंच. तर म्हणून इथं काय युज केलेलं आहे? मोर फॉर मनी. अँड हिअर इन द सेकंड सेंटेन्स मोर इज फॉर कशासाठी युज केलेला आहे? फॉर पीपल. ओके, पर्सन्स. त्याच्यानंतर चौथा आपण बघू आता मोस्ट. मोस्ट मीन्स जास्तीत जास्त, जास्तीत जास्त किंवा सर्वात जास्त, सर्वात जास्त. आता बघा जास्तीत जास्त किंवा सर्वात जास्त असा कशाचा अर्थ होत असतो? मोस्टचा अर्थ होत असतो. लक्षात घ्या. आता मोस्ट सुद्धा तसंच काम करत असतो. सिंग्युलर पण असतो आणि प्लुरल पण असतो. मग सिंग्युलर म्हणून जर काम केलं तर सिंग्युलर म्हणून केव्हा तो काम करत असतो? जेव्हा त्याला आपण अनकाउंटेबल नाउनच्या ठिकाणी वापरलं तेव्हा. आता लक्षात घ्या, फूड, 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 अन्न खाता का नाही 2 टाइम. मग अन्नाबद्दल आपण बोलू पहिले. समजा आता जे अन्न आहे ते जास्तीत जास्त अन्न म्हणजे सर्वात जास्त अन्न सडलेलं आहे, सडलेलं. मग आता मी अन्नासाठी यूज काय करणार इथे? मोस्ट. मोस्ट इज रॉटन. रॉटन किंवा स्पॉइल पण म्हणू शकतो. मोस्ट इज रॉटन म्हणजे सर्वात जास्त, जास्तीत जास्त जे जेवण आहे, फूड आहे ते सडलेलं आहे. मग आता फूड हे काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे? काय आहे गण्या? हा, फूड एकच आहे ना, मोजू शकते का फूड? 1 फूट, 2 फूट, 3 फूट असं नाही मोजताय. मग आता जे अन्न आहे, जे फूड आहे ते जास्तीत जास्त सडलेलं आहे. तर मग मी काय म्हणणार? मोस्ट इज रॉटन. मग फूड साठी मी काय यूज केलेलं आहे इथं? मोस्ट. फूड इज अनकाउंटेबल नाउन. सो आय यूज्ड हिअर मोस्ट इन प्लेस ऑफ फूड. फूड. ओके. द फूड इज रॉटन. आता मी यूज केलेलं आहे मोस्ट इज रॉटन. मोस्ट इज म्हणजे जे अन्न आहे ते बऱ्यापैकी म्हणजे जास्तीत जास्त सडलेलं आहे, स्पॉइल झालेलं आहे. ओके. आता अंड्याचं उदाहरण घेऊ, आहे का नाही. आता अंडे मोजता येते ना गणे आपल्याला. दुकानात लागले बिले तर काय 1 डझन म्हणजे 12 पाहिजे म्हणजे 12 म्हणजे तू मोजते ना 1 2 3 4. मग दुकानदार किती देते तर बरोबर असा 5 राहते. 1 2 3 4 5 हा 12 पर्यंत मनामध्ये मोजते म्हणजे आपण मोजू शकतो. मग आता मोजता येणाऱ्या अंड्यासाठी मला मोस्ट यूज करायचा आहे. मग आता दुकानदाराने जेवढे अंडे दिले, समजा 12 दिले ना, 12 पैकी 11 सडलेले आहेत किंवा 10 सडलेले आहेत म्हणजे जास्तीत जास्त सडलेले आहेत. मग आता काय यूज करू? मोस्ट आर. मोस्ट आर रॉटन. आता मी इथं मोस्ट कशासाठी यूज केलेला आहे? एग्ज साठी यूज केलेले. इथं कशासाठी यूज केलेला आहे? एग्ज. आणि एग्ज काय काउंटेबल. आणि इथं कशासाठी यूज केलेला आहे? फूड साठी यूज केलेला आहे मोस्ट. म्हणजे जास्तीत जास्त अन्न. मोस्ट फूड इज रॉटन असं पण म्हणू शकता. पण मोस्टच्या नंतर जर फूड आलं तर ते मोस्ट ऍडजेक्टिव्ह होते, हे गण्या लक्षात ठेव. आता मी फूडच्या ठिकाणी काय यूज केलं? मोस्ट यूज केलं. म्हणून मोस्ट इज रॉटन म्हणजे जास्तीत जास्त सडलेलं आहे. मोस्ट ऑर रॉटन म्हणजे जास्तीत जास्त सडलेले आहेत. बघा, जेव्हा फूड बद्दल आपण बोलत असतो
तर आहे येत असते. जास्तीत जास्त अन्न सडलेलं आहे. आणि अंड्याबद्दल जेव्हा बोलत असतो आपण काउंटेबल नाउन बद्दल, तर सडलेले आहेत येत असते. ओके, बघा फरक आहे आणि आहेत. जास्तीत जास्त अन्न सडलेलं आहे, आहेत नाही आहे. आणि जास्तीत जास्त अंड्याबद्दल जेव्हा बोलतो जास्तीत जास्त सडलेले आहेत, आहेत येत असते. म्हणजेच इथे आहेत साठी आपण काय यूज करू, आर, प्लुरल वर्ब फॉर्म. कारण मोस्ट हियर इज प्लुरल आणि इन द फर्स्ट सेंटेन्स मोस्ट इज सिंगुलर. ओके, जेव्हा सिंगुलर असते, आता सिंगुलर म्हणजे तो कधी काम करत असतो सिंगुलर म्हणून, जेव्हा अनकाउंटेबल नाउन असते तेव्हा. आणि जेव्हा अनकाउंटेबल नाउन साठी वापरतो तेव्हा आपण इज घेत असतो. म्हणजे वर्ब फॉर्म हा काय असते, सिंगुलर फॉर्म असते. आणि जेव्हा आपण काउंटेबल नाउन साठी घेत असतो तेव्हा वर्ब फॉर्म येणारा जो असतो तो सुद्धा काय असतो, प्लुरल असतो. म्हणून इथं मोस्ट आर रॉटन, मोस्ट इज रॉटन. ओके, चला स्क्रीनशॉट काढून घ्या पटापट. आता आपल्याला बघायचं आहे 5वा आणि 6वा इनडेफिनाइट प्रोनाउन कोणता आहे, एनी. काढून टाका लवकर पटापट स्क्रीनशॉट. समजलं का नाही, गण्या असं आहे सर्कस. मोस्ट, मोर, मोर इज बेटर, मोर आर बेटर. आर कधी आणि इज कधी, आहे का नाही. झालं. आता बघा एनी घेऊ. आता आपण काय घेऊ, आपण एनी. एनी 5वा आहे एनी. येनी, येनी म्हणजे कोणताही. आपण कोणताही असा पण अर्थ होत असते, काही. तुझ्याकडे काही पैसे आहेत का, आहे का नाही. याचा अर्थ थोडे पण होत असते, थोडे. तुझ्याकडे थोडे पैसे आहेत का, किंवा कुणी पण होत असतो, कुणी, काही, थोडे, कुणी. सर्कस आहे, 3 अर्थ आहे याचे. आता एनी बद्दल लक्षात घ्यायचं की एनी हा फक्त निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आणि इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये या अर्थाने वापरत असतो. तो आपण सिंगुलर म्हणून पण वापरतो आणि प्लुरल म्हणून पण वापरत असतो. आता लक्षात घ्या कसं, तर इज देअर एनी, इज देअर एनी इन द रूम. आता लक्षात घ्या, इज देअर एनी इन द रूम. रूम मध्ये कोणी आहे का, इज देअर एनी इन द रूम. आणि आता लक्षात घ्या, आर देअर एनी इन द रूम, आर देअर एनी इन द रूम. आता इथं सर्कस आली. आता आहे नाही, इज पण आलं आणि आर पण आलं. आता इथे इज आलेला आहे आणि एनी इज आहे, तर मग एनी हा सिंगुलर एका व्यक्तीबद्दलच बोलण्यासाठी वापरलाय मी. इज देअर एनी इन द रूम. रूम मध्ये कोणी आहे का, रूम मध्ये कोणी आहे का, मी एकाच बद्दल बोलत आहो. कारण मला माहित होतं तिथे एक कोणतरी आहे, असा भास होता, एकच जण. ओके, आणि तिथे एकच जण राहतो. समजा आता मला भास आहे की कोणीतरी एक, म्हणजे मला म्हणायचं आहे की रूम मध्ये तिथे कोणीतरी एक जण आहे का, एखादा कोणी आहे का. ओके, तर आता मी इथं इज यूज करणार. म्हणजे इथे एनी काय यूज होत आहे, ऍज अ सिंगुलर इंडेफिनाइट प्रोनाउन म्हणून काम करत आहे. आता मी आर देअर एनी इन द रूम म्हटलं, रूम मध्ये कोणी आहेत का. बघा, रूम मध्ये कोणी आहे का आणि रूम मध्ये कोणी आहेत का. मग आहेत का म्हटलं तर कशाचा, मोर दॅन वनचा आपल्याला सेन्स होत असतो. म्हणजे दोघं, तिघं, चौघं असं बद्दल मी बोलून राहिलो. ओके, सो आर देअर एनी इन द रूम म्हणजे रूम मध्ये कोणी आहेत का, आणि इज देअर एनी इन द रूम म्हणजे रूम मध्ये कोणी आहे का. मग जेव्हा मी इज वापरतो तेव्हा मला एका व्यक्तीबद्दलच विचारायचं आहे. म्हणजेच इथे एनी आता काय करत आहे, सिंगुलर म्हणून काम करत आहे. ओके, मी एनी कोणासाठी वापरला, व्यक्तींसाठीच वापरला तिथे. त्याच्यानंतर आर देअर एनी इन द रूम. इथं आता रूम मध्ये कोणी आहेत का, इथं अनेकांबद्दल बोलत आहोत. ओके, तर अशा प्रकारे एनी म्हणजे तिथे कोणी आहे का, तिथे कोणी आहेत का असं पण अर्थ होत असते. आता जेव्हा आपण अनकाउंटेबल नाउन बद्दल बोलत असतो, जेव्हा
इज देअर एनी मनी इन युअर पॉकेट? इज देअर एनी मनी? बघा तिसरे एक्झाम्पल घ्या. इज देअर एनी मनी इन द पॉकेट? इज देअर एनी इन द पॉकेट? इज देअर एनी मनी किंवा इज देअर एनी, आता मला ऍडजेक्टिव्ह म्हणून नाही यूज करायचं. इज देअर एनी इन युअर पॉकेट? मी आता कशाबद्दल बोलत आहो? पैशाबद्दल बोलत आहो. म्हणजे तुझ्याकडे काही पैसे आहेत का? तुझ्या खिशामध्ये काही पैसे आहे का? थोडे पैसे आहे का? आता मी कोणाबद्दल बोलत आहो? पैशाबद्दल. अनकाउंटेबल नाऊन आहे. मग इथं अर्थ तुझ्याकडे काही किंवा तुझ्याकडे थोडे पैसे आहेत का असं होत असते गण्या. ओके, म्हणून इथे एनी कोणता अर्थ एक्सप्रेस करत असतो? काही, थोडे आणि कुणी असा एक्सप्रेस करत असतो मी. आणि वी यूज एनी इन निगेटिव्ह सेन्स अँड इन इंटरोगेटिव्ह सेन्स. म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण एनीचा वापर करत असतो. आणि अफर्मेटिव्हचा जर वापर करायचा असेल तर आपण एनी या अर्थाने आपण एनीच्या मिनिंगने आपण सम, आपल्या लिटिल आणि फ्यू यूज करत असतो. काय यूज करत असतो? लिटिल आणि फ्यू. कुठे? अफर्मेटिव्ह सेन्स मध्ये. आणि सम पण वापरत असतो. त्याच्यानंतर आहे 6 नन. ननचा अर्थ होत असतो कुणीही नाही, कुणीही नाही किंवा काहीही नाही. ओके, कुणीही नाही आणि काहीही नाही. ओके, म्हणजे ऑल त्याच्यापैकी काहीच नाही. झिरो हा काय काउंट करत असतो? मोर. जास्त जर असेल किंवा एखादा जर असेल तर त्याच्यापैकी झिरो म्हणजे काहीच नाही असं त्याचा अर्थ होत असतो. आता लक्षात घ्या, याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला नननी द्यायचं. आता समजा तुम्ही विचारलं इज देअर एनी इन द रूम, तर आपण असं म्हणू एकाच बद्दल विचारला प्रश्न, एखादं कुणी आहे का रूम मध्ये, तर मला सांगायचं सुद्धा तसंच आहे ना, एकाच बद्दल सांगायला लागेल ना गण्या. मग मी म्हणणार नो नन इज देअर, नन इज देअर इन द रूम. म्हणजेच रूम म्हणजे रूम मध्ये कोणीही नाही आहे. नन इज देअर इन द रूम. त्याच्यानंतर असं जर विचारलं प्लुरल, म्हणून इथं प्रश्न केलेला आहे आर देअर एनी इन द रूम, रूम मध्ये कोणी आहेत का, तर मग मी काय यूज करणार? नन ऍज अ प्लुरल यूज करणार. नन आर देअर इन द रूम म्हणजे रूम मध्ये कोणीच नाही आहेत. आणि याचा आता नन इज देअर इन द रूम म्हणजे रूम मध्ये कोणी नाही आहे फक्त. आणि प्लुरल बद्दल जर प्रश्न विचारला असेल म्हणजे जसा प्रश्न विचारला तसंच आपण ननचा वापर करू शकतो. जर इज देअर एनी इन द रूम असं विचारलं असेल, रूम मध्ये कोणी आहे का म्हणजे एकाबद्दल जर विचारला असेल तर आपण नन इज देअर इन द रूम असं म्हणू, म्हणजे रूम मध्ये कोणीच नाही आहे. आणि समजा आर देअर एनी इन द रूम म्हटलं म्हणजे इथं एनी प्लुरल साठी यूज केलेला आहे, तर आपण नन सुद्धा प्लुरल साठी वापरू. मग काय म्हणू आपण? नन आर देअर इन द रूम म्हणजे रूम मध्ये कोणीही नाही आहेत, कोणीच नाही आहेत असा अर्थ होणार. ओके, सो इन दिस वे नन इज और नन आर, इज देअर एनी और इज देअर आर देअर एनी, अशा प्रकारे कोणते कोणते आता आपण शिकलो? इनडेफिनाइट प्रोनाउन्स ऑल, ओके, देन सम, then more, then most, and any and none. Okay, so all these are indefinite pronouns but singular as well as plural. Okay, लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. इथे हे समजलं का नाही रे गण्या? इथं आता इज आणि एनी, इज का बरं वापरला? मी एकाच बद्दल बोलत आहे, एखादा कुणी आहे का रूम मध्ये, आणि इथं रूम मध्ये कोणी आहेत का म्हणजे अनेकांबद्दल. मग तसंच आपण उत्तरही देऊ ना. कोणी आहे का म्हटलं तर नाही, कोणीच नाही आहे. आणि कोणी आहेत का म्हटलं तर कोणीच नाही आहेत असं म्हणू ना. म्हणून इथे नन इज देअर इन द रूम अँड नन आर देअर इन द रूम. हिअर इन द फर्स्ट सेंटेन्स नन इज युज्ड ऍज अ सिंग्युलर, मग सिंग्युलर वर्ब फॉर्म म्हणजे फॉलो करत आहे. आणि सेकंड सेंटेन्स मधील जो नन आहे तो प्लुरल साठी यूज केलेला आहे. ओके, प्लुरल नाउन साठी यूज केलेला आहे, म्हणून वर्ब कोणतं फॉलो करत आहे? प्लुरल.
असं आहे सर्कस. तर हा आपला चौथा व्हिडिओ आहे इनडेफिनाइट प्रोनाउन्स बट सिंगुलर ऍज वेल ऍज प्लुरल. म्हणजे सिंगुलर पण म्हणून काम करतात आणि प्लुरल म्हणून पण काम करत असतात. मग सिंगुलर म्हणून कधी काम करत असतात? जेव्हा अनकाउंटेबल नाउन साठी वापरतो तेव्हा. ओके. आणि प्लुरल म्हणून कधी काम करत असतात? जेव्हा आपण ते कशासाठी वापरत असतो? काउंटेबल नाउन साठी वापरत असतो तेव्हा. ओके. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.